नमस्कार. आर विद्यालय जळगाव, इयत्ता 10वी, विषय भूगोल, प्रकरण 3, प्राकृतिक रचना व जलप्रणाली, भाग 1 मध्ये मी प्रवीण पाटील आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 10वीच्या भूगोलाच्या अभ्यासक्रमामध्ये आपल्या लक्षात आलं असेल की संपूर्ण अभ्यासक्रम हा भारत आणि ब्राझील या दोन्ही देशांचा तुलनात्मक अभ्यास आहे. या प्रकरणामध्ये सुद्धा भारत आणि ब्राझील या दोन्ही देशांची प्राकृतिक रचना आणि जलप्रणाली यांचा अभ्यास आपल्याला दिलेला आहे. मित्रांनो, या ठिकाणी सुरुवातीला आपल्याला भारताची प्राकृतिक रचना जी आहे ती दिलेली आहे. सोबतच या ठिकाणी तुम्हाला एक नकाशा दिसतो आहे, जो भारताचे नैसर्गिक विभाग आणि राज्याच्या सीमा या नावाने आपल्याला दिसतो आहे, या शीर्षकाने आपल्याला दिसतो आहे. या ठिकाणी भारताचे नैसर्गिक विभाग याचा अर्थ प्राकृतिक विभाग. हे भारताचे प्राकृतिक विभाग वेगवेगळ्या रंगाने रंगवलेले आपल्याला दिसत आहे, ज्याच्यामध्ये पहिला आहे, एकूण 5 विभाग आहे, ज्याच्यामध्ये पहिला आहे जो तपकिरी रंगाने दाखवलेला आहे नकाशामध्ये. हा जो आहे हा हिमालय पर्वताचा भाग आहे. त्यानंतर या ठिकाणी पिवळ्या रंगाने हा जो दिसतो आहे हा भाग उत्तर भारतीय मैदानी प्रदेशाचा आहे. हा प्राकृतिक रचनेतला दुसरा विभाग आहे. त्यानंतर तिसरा विभाग तो म्हणजे द्वीपकल्पीय पठारी प्रदेश. मित्रांनो, उत्तर भारतीय मैदानी प्रदेशाच्या दक्षिणेकडे निमुळता होत गेलेला हा जो प्रदेश आहे, हा प्रदेश म्हणजेच द्वीपकल्प आहे, ज्याला द्वीपकल्पीय पठारी प्रदेश असं म्हणतात. याचे 2 विभाग आहेत, मध्यवर्ती उच्चभूमी आणि द्वीपकल्पीय पठार. तर हा संपूर्ण भाग जो आहे तो द्वीपकल्पाचा भाग आहे. त्यानंतर चौथा भाग जो आहे तो किनारपट्टीचा प्रदेश. मित्रांनो, या ठिकाणी हिरव्या रंगाने दोन्ही बाजूंना जो भाग दाखवलेला आहे हा भारताच्या किनारपट्टीचा भाग आहे. भारताच्या दोन्ही बाजूला समुद्रकिनारे लाभलेले आहेत, एक अरबी समुद्र आणि दुसरा बंगालचा उपसागर. या ठिकाणी पश्चिमेला अरबी समुद्राला लागून असणारा हा जो किनारपट्टीचा प्रदेश आहे याला पश्चिम किनारपट्टी असं म्हटलं जातं. तर पूर्वेला बंगालच्या उपसागराला लागून असणारा हा जो भाग आहे हा मैदानी प्रदेश आहे, किनारपट्टीचा प्रदेश आहे, याला पूर्व किनारपट्टी असं म्हटलं जातं. आणि 5वा विभाग आहे तो द्वीपसमूह, म्हणजे भारताच्या मुख्य भूमीच्या जवळ असणारी बेटं यांचा हा 5वा विभाग आहे. या ठिकाणी अरबी समुद्रामध्ये असणारे लक्षद्वीप बेट आणि बंगालच्या उपसागरामध्ये असणारे अंदमान आणि निकोबार बेट यांचा समावेश या द्वीपसमूह या प्राकृतिक विभागामध्ये होतो. अशा पद्धतीने भारताचे प्राकृतिक रचनेच्या दृष्टीने 5 विभाग करण्यात आलेले आहे. सर्वात आधी बघूया पहिला विभाग हिमालय पर्वत. मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला एक नकाशा दिसतो आहे. या नकाशामध्ये जर आपण पाहिलं तर हा तपकिरी रंगाचा हा संपूर्ण भाग, हा भाग या ठिकाणी दिसतो आहे. हा संपूर्ण हिमालय पर्वतीय प्रदेशाचा भाग आहे. हिमालय हा अर्वाचीन वली पर्वत आहे. या ठिकाणी भारताच्या बाहेर असणारं पामीरचं पठार आहे भारताच्या वायव्येला. तर या पामीरच्या पठारापासून हिमालय पर्वतीय रांगा ज्या आहेत त्या सुरू होतात आणि त्या पूर्वेकडे जातात. आशिया खंडातली ही प्रमुख पर्वत प्रणाली आहे. जम्मू काश्मीरपासून सुरू होऊन अरुणाचल प्रदेशपर्यंतचा जो भाग आहे तो भारतातील भाग आहे हिमालय पर्वतीय प्रदेशाचा. अरुणाचल प्रदेशाच्या टोकापासून या ज्या रांगा आहेत अरुणाचल प्रदेशपासून या दक्षिणेकडे वळतात आणि हा जो प्रदेश आहे
हा प्रदेश हा भारताचे पहिले प्राकृतिक विभागामध्ये येतो, हिमालय पर्वतीय प्रदेश. या ठिकाणी जरी आपण म्हणत असलो की हिमालय पर्वतरांग आहे, परंतु हिमालय ही उच्चाराप्रमाणे केवळ एकच पर्वतरांग नाही, तर हिमालयामध्ये समांतर पर्वतरांगा आहेत. वेगवेगळ्या पर्वतरांगा या ठिकाणी दिसतात. सर्वात दक्षिणेकडे या ठिकाणी शिवालिक पर्वतरांग आहे. त्यानंतर शिवालिक पर्वताच्या उत्तरेकडे लघु हिमालय ही पर्वतरांग आहे आणि लघु हिमालयाच्या उत्तरेकडे बृहद हिमालय किंवा त्याला हिमाद्री असं म्हटलं जातं. अशा पद्धतीच्या या ज्या रांगा आहेत, या रांगा आपल्याला या ठिकाणी हिमालयाच्या दिसून येतात. मित्रांनो, शिवालिक पर्वतरांग, त्याचबरोबर लघु हिमालय, बृहद हिमालय किंवा हिमाद्री याच्या पलीकडे देखील हिमालयाच्या काही रांगा आहेत, ज्याला हिमालया पलीकडील पर्वतरांगा असं म्हटलं जातं. या ज्या रांगा आहेत, या रांगा जर आपण पाहिलं तर त्या हिमाद्रीच्या उत्तरेकडे आहेत, ज्या काराकोरम, लडाख, झास्कर, पीर पंजाल अशा विविध नावांनी ओळखल्या जातात. अशा या पर्वतरांगा आहेत. जर आपण पाहिलं तर हिमालयाचे पश्चिमेकडून पूर्वेकडे विविध 3 विभाग पडतात, ज्याच्यामध्ये पहिला भाग आहे काश्मीर हिमालय. आता काश्मीर हिमालय नावातच आहे की हा जो प्रदेश आहे याचा विस्तार भारतातील जम्मू काश्मीर राज्यामध्ये आहे. याला पश्चिम हिमालय किंवा काश्मीर हिमालय असं म्हटलं जातं. दुसरा जो विभाग आहे त्याला मध्य हिमालय किंवा कुमाऊ हिमालय असं म्हटलं जातं. भारतातील हिमाचल प्रदेश, त्याचबरोबर उत्तराखंड आणि सिक्कीम राज्यामध्ये असणारा जो हिमालय पर्वतीय प्रदेश आहे, हा भाग म्हणजेच मध्य हिमालय आहे किंवा या मध्य हिमालयालाच कुमाऊ हिमालय असं म्हटलं जातं. त्यानंतर पूर्व हिमालय किंवा याला आसाम हिमालय असं म्हटलं जातं. अरुणाचल प्रदेशामध्ये असणारा हा जो हिमालयाचा भाग आहे, याला पूर्व हिमालय किंवा आसाम हिमालय असं म्हटलं जातं. अशा पद्धतीने भारतामध्ये प्राकृतिक रचनेच्या दृष्टीने सर्वात महत्त्वाचा असणारा प्रथम क्रमांकाचा हिमालय पर्वतीय प्रदेश हा प्राकृतिक विभाग या ठिकाणी संपतो. त्यानंतर दुसरा विभाग जो आहे तो आहे उत्तर भारतीय मैदान. मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला एक नकाशा दिसतो आहे. या नकाशामध्ये तुम्हाला पिवळ्या रंगाने हा जो प्रदेश दिसतो आहे, हा संपूर्ण प्रदेश म्हणजेच उत्तर भारतीय मैदान आहे. हा प्राकृतिक विभाग साधारणतः हिमालयाच्या पायथ्यापासून सुरू होतो, तर भारतीय द्वीपकल्पाच्या उत्तर सीमेपर्यंत हा मैदानी प्रदेश पसरलेला आहे. पश्चिमेला राजस्थान, पंजाबपासून हा मैदानी प्रदेश सुरू होतो, तर पूर्वेला तो आसामपर्यंत पसरलेला आहे. हा भाग बहुतांशी सखल आणि सपाट आहे. उत्तर भारतीय मैदानी प्रदेशाचे 2 विभाग केले जातात. या ठिकाणी मध्यवर्ती उच्चभूमीमध्ये असणारा अरवली पर्वत जो आहे, या अरवली पर्वताच्या पूर्वेकडे गंगा नदीच्या खोऱ्याचा प्रदेश आहे, ज्याला गंगेचं मैदान असं म्हटलं जातं. हा जो मैदानी प्रदेश आहे, या मैदानी प्रदेशाचा उतार हा पूर्वेकडून पश्चिमेकडे आहे. मित्रांनो, गंगा नदीचा हा जो मैदानी प्रदेश आहे, हा मैदानी प्रदेश जगातील एक सखल प्रदेशांपैकी एक प्रदेश आहे. मैदानी प्रदेशात गंगा नदीचा जो मैदानी प्रदेश आहे, या मैदानी प्रदेशामध्ये आणखी एक महत्त्वाचा भाग आहे आणि तो म्हणजे सुंदरबन. मित्रांनो, भारतातील पश्चिम बंगाल आणि बांगलादेश या ठिकाणी गंगा आणि ब्रह्मपुत्रा या दोन्ही नद्यांनी मिळून मोठा त्रिभुज प्रदेश तयार केलेला आहे, जो जगातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश आहे. या प्रदेशाला सुंदरबन असं म्हटलं जातं. मित्रांनो,
उत्तर भारतीय मैदान जे आहे, या उत्तर भारतीय मैदानाच्या पश्चिम भागामध्ये आपल्याला वाळवंटी प्रदेश दिसून येतो. यामध्ये थरचं वाळवंट किंवा मरुस्थळी असं आपण म्हणतो. हे जे वाळवंट आहे, या वाळवंटाला थरचं वाळवंट किंवा मरुस्थळी आपण म्हणत असतो. राजस्थानचा बहुतांश भाग जो आहे तो वाळवंटाने व्यापलेला आहे. याच्या उत्तरेकडे पंजाबचा मैदानी प्रदेश आपल्याला दिसून येतो. हा प्रदेश जो आहे तो अरवली पर्वत आणि दिल्ली डोंगररांगा यांच्या पश्चिमेकडे पसरलेला आहे. या मैदानाची निर्मिती जी आहे ती हिमालयातून उगम पावणाऱ्या ज्या नद्या आहेत, सतलज आणि तिच्या उपनद्या, यांच्या संचयनातून झालेली आहे आणि त्यामुळे या ठिकाणी पंजाबचा जो मैदानी प्रदेश आहे तो सुपीक मृदा असलेला प्रदेश आहे. या सुपीक मैदानी प्रदेशामध्ये मोठ्या प्रमाणावर शेती व्यवसाय चालतो, कारण ही मृदा सुपीक आहे. या मैदानी प्रदेशाचा सर्वसाधारण उतार जो आहे तो पश्चिमेकडे आहे. त्यानंतर द्वीपकल्प. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी नकाशामध्ये मी मगाशी सांगितलं की हा जो भाग आहे त्रिकोणाकृती, भारताचा दक्षिण भाग, उत्तर भारतीय मैदानी प्रदेशाच्या दक्षिणेकडे असणारा हा त्रिकोणाकृती भाग म्हणजेच भारताचं द्वीपकल्प आहे. उत्तर भारतीय मैदानाच्या दक्षिणेकडून हिंदी महासागरापर्यंत पसरलेला हा द्वीपकल्पीय प्रदेशाचा भाग आपल्याला या नकाशामध्ये दिसून येतो. याच्यामध्ये अनेक लहान मोठे पर्वत आणि पठारं आपल्याला दिसून येतात. यामध्ये अरवली पर्वत ही सर्वात प्राचीन रांग या ठिकाणी आढळून येते किंवा हा सर्वात प्राचीन वली पर्वत या भागामध्ये आढळून येतो. या भागामध्ये अनेक मैदानं आहेत, जी मैदानं ही पठारांची शृंखला मध्य भागातील विंध्य, सातपुडा पर्वत, पश्चिम घाट, पूर्व घाट अशा पद्धतीने अनेक पर्वतीय प्रदेश आणि सपाट मैदानी प्रदेशसुद्धा या भागामध्ये दिसून येतात. ही जी मैदानी प्रदेश आहेत ही सपाट मैदानी प्रदेश, याचा अर्थ ती नद्यांची खोरी आहेत. मोठ्या नद्यांची खोरी या भागामध्ये आपल्याला आढळून येतात, ज्या नदी खोऱ्यांमध्ये सुपीक मृदा आपल्याला आढळून येते. विद्यार्थी मित्रांनो, हा भारतातील प्राकृतिक रचनेचा तिसरा भाग द्वीपकल्प या ठिकाणी संपला. त्यानंतर पुढील भाग जो आहे तो किनारपट्टीचा प्रदेश. भारताला सुमारे 7,500 किलोमीटर लांबीची किनारपट्टी लाभलेली आहे. द्वीपकल्पाच्या पूर्वेकडे आणि पश्चिमेकडे अशा पद्धतीने दोन्ही बाजूंना ही किनारपट्टी आहे. पण या दोन्ही किनारपट्टीमध्ये बराच फरक आपल्याला दिसून येतो. सुरुवातीला पश्चिम किनारपट्टी. मित्रांनो, अरबी समुद्राला लागून असणारा हा जो किनारी भाग आहे, हा किनारी भाग म्हणजेच भारताची पश्चिम किनारपट्टी आहे. हा किनारा खडकाळ आहे. पश्चिम घाटामधून अनेक डोंगरांच्या ज्या शाखा आहेत त्या या ठिकाणी किनाऱ्यापर्यंत आलेल्या आहेत. या किनारपट्टीची रुंदी कमी आहे. पश्चिम घाटातून वेगाने वाहणाऱ्या अनेक नद्या या ठिकाणी किनाऱ्यावर उतरतात आणि त्यामुळे या नद्यांच्या मुखाशी खाड्या तयार झालेल्या आहेत. या पश्चिम किनारपट्टीवर त्रिभुज प्रदेश आपल्याला आढळून येत नाही. याउलट पूर्व किनारपट्टी आपल्याला सांगता येईल. पूर्व किनारा हा बंगालच्या उपसागराला लागून आहे. हा किनारा नद्यांच्या संचयनाने बनलेला आहे. या किनाऱ्याला अनेक पूर्ववाहिनी नद्या येऊन मिळतात, ज्या नद्या पश्चिम घाटातून उगम पावतात. पश्चिम घाटातून व पूर्व घाटातून येऊन त्या बंगालच्या उपसागराला जाऊन मिळतात. ज्या उगम या ठिकाणी पश्चिम घाटातून होतो आणि पश्चिम घाटातून उगम पावून पूर्व घाट ओलांडून या ज्या नद्या आहेत त्या नद्या या
बंगालच्या उपसागराला येऊन मिळतात. या नद्यांची लांबी जास्त आहेत, या मोठ्या नद्या आहेत आणि त्यामुळे त्या ज्या नद्या आहेत त्यांनी आपल्यासोबत मोठ्या प्रमाणावर वाहून आणलेल्या गाळाचं संचयन किनारपट्टीच्या प्रदेशामध्ये होतं आणि त्यामुळे या नद्यांच्या मुखाशी आपल्याला त्रिभुज प्रदेश दिसून येतात. या ठिकाणी आपल्याला कावेरी नदीचा त्रिभुज प्रदेश, कृष्णा नदीचा त्रिभुज प्रदेश, गोदावरी नदीचा त्रिभुज प्रदेश अशा पद्धतीने पूर्व किनारी प्रदेशावर त्रिभुज प्रदेश जे आहेत ते आपल्याला दिसून येतात. त्यानंतर या भारतीय प्राकृतिक रचनेमधला शेवटचा विभाग तो आहे द्वीपसमूह. भारताच्या मुख्य भूमीच्या किनाऱ्याजवळ अनेक लहान मोठी बेटे आहेत. त्यांचा समावेश हा किनारी बेटे या गटामध्ये केला जातो. या व्यतिरिक्त भारताच्या अरबी समुद्रामधील जो द्वीपसमूह आहे त्याला लक्षद्वीप बेटे असं म्हटलं जातं. तर बंगालच्या उपसागरामध्ये असणारी जी बेटं आहेत त्यांना अंदमान निकोबार बेटं असं म्हटलं जातं. मित्रांनो, या ठिकाणी लक्षद्वीप बेटे आणि अंदमान निकोबार बेटे ही आपल्याला दिसून येत आहेत. लक्षद्वीप बेटे जी आहेत ही लक्षद्वीप बेटे ही प्रवाळाची कंकण द्वीपे आहेत. द्वीप म्हणजे बेट, कंकण म्हणजे गोलाकार. प्रवाळ कीटकाच्या संचयनापासून तयार झालेली प्रवाळांची कंकण द्वीप, याचा अर्थ प्रवाळ कीटकांच्या संचयनापासून तयार झालेल्या गोलाकार पद्धतीची ही बेटं आहेत. ही बेटं विस्ताराने लहान आहेत, त्यांची उंची देखील कमी आहे. दुसरं जे आहेत ती दुसरं या ठिकाणी अंदमान आणि निकोबार बेटे आहेत. अंदमान निकोबार बेटं जी आहेत ती प्रामुख्याने ज्वालामुखीय बेटं आहेत. या ठिकाणी आपल्याला ही अंदमान आणि निकोबार बेटं दिसून येत आहेत. अंदमान निकोबार बेटं ही ज्वालामुखीय बेटं आहेत. विस्ताराने ती मोठी आहेत. त्यांच्या अंतर्गत भागामध्ये आपल्याला उंच डोंगर रांग दिसून येते. या समूहामध्ये बॅरन बेट आहे. या बॅरन बेटामध्ये जिवंत किंवा जागृत ज्वालामुखी आपल्याला दिसून येतो. निकोबार समूहामध्ये देखील काही बेटं ही कंकण द्वीपाच्या स्वरूपामध्ये आहेत. मित्रांनो, या ठिकाणी भारताच्या प्राकृतिक रचनेचा हा जो भाग आहे तो संपलेला आहे आणि त्यानंतर बघूयात ब्राझील या देशाची प्राकृतिक रचना. ब्राझीलचा नकाशा जर का आपण पाहिला तर आपल्या असं लक्षात येईल की ब्राझीलचा बराच मोठा भाग हा उच्चभूमी, पठारं आणि लहान लहान पर्वतांनी व्यापलेला आहे. ब्राझीलमध्ये लांबवर पसरलेले अति उंच पर्वत आपल्याला दिसून येत नाहीत. या ठिकाणी जर आपण पाहिलं तर उत्तरेकडील ॲमेझॉन नदीचं खोरं आणि नैऋत्येकडचा या ठिकाणी पॅराग्वे नदीच्या उगमाकडचा प्रदेश जर का आपण सोडला तर या व्यतिरिक्त विस्तीर्ण मैदानं या ब्राझीलमध्ये अभावाने आढळतात. किनारी भागात देखील मैदानं विस्तीर्ण नाहीत आणि अशा पद्धतीने या ठिकाणी एकूण नकाशामध्ये जर का आपण पाहिलं तर लक्षात येईल की वेगवेगळे विभाग या ठिकाणी आहेत. भारताप्रमाणेच ब्राझीलमध्ये प्राकृतिक रचनेचे एकूण 5 विभाग आहेत, ज्यामध्ये पहिला भाग आहे उच्चभूमी. तर या ठिकाणी दक्षिण ब्राझील जो आहे या दक्षिण ब्राझील हे विस्तीर्ण पठार आहे. या ठिकाणी ब्राझीलची उच्चभूमी असं त्याला म्हटलं जातं किंवा त्याला ब्राझीलचे ढालक्षेत्र असंही म्हटलं जातं. त्याला ब्राझीलचे पठार असंही म्हटलं जातं. वेगवेगळ्या नावांनी हे पठार जे आहे ते प्रसिद्ध आहे किंवा ते ओळखलं जातं. मित्रांनो, ब्राझीलची उच्चभूमी किंवा ब्राझीलचे पठार आणि गियानाची उच्चभूमी हे मिळून दक्षिण अमेरिका खंडातील मोठं गाभा क्षेत्र मानलं जातं. या ठिकाणी
गियाना उच्चभूमीचा हा जो मुख्य भाग आहे, गियाना उच्चभूमी आपल्याला नकाशामध्ये दिसते आहे. गियाना उच्चभूमीचा मुख्य भाग हा व्हेनेझुएला देशामध्ये आहे. ही उच्चभूमी जी आहे ती पूर्वेकडे फ्रेंच गियानापर्यंत पसरलेली आहे आणि गियाना उच्चभूमी ही ब्राझीलच्या उत्तरेकडील रोराइमा, पारा आणि आमापा या राज्यांमध्ये विस्तारलेली आहे. ब्राझीलमध्ये या उच्चभूमीचा कमी उंचीचाच भाग येतो. मात्र ब्राझीलमधील सर्वोच्च शिखर पिको दी नेब्लिना हे ब्राझील आणि व्हेनेझुएला यांच्या सीमेवर असून त्याची उंची 3014 मीटर आहे. मित्रांनो, ब्राझीलच्या उच्चभूमीच्या दक्षिण आणि पूर्व भागामध्ये, ब्राझीलची ही उच्चभूमी आहे, या उच्चभूमीच्या दक्षिण आणि पूर्व भागामध्ये साधारणतः उंची जर का आपण पाहिली तर 1000 मीटरपेक्षा जास्त आहे. परंतु इतर भागामध्ये उंची ही 500 ते 1000 मीटर याच्या दरम्यान आहे. उच्चभूमीची उंची उत्तरेकडे जसजसं आपण जाणार तसतशी ती कमी कमी होत जाते. या उच्चभूमीचे दक्षिणेकडील उतार फारसे तीव्र नाहीत. या उतारावरून वाहणाऱ्या ॲमेझॉन नदीच्या उपनद्या आहेत, ज्या उपनद्यांमध्ये धावते आणि धबधबे आपल्याला दिसून येतात. उत्तरेकडचे उतार जे आहेत ते काहीसे तीव्र आहेत, ते अकस्मात नाहीत. अनेक नद्या उच्चभूमीच्या उत्तर भागामध्ये उगम पावतात व अटलांटिक महासागराला जाऊन मिळतात. उच्चभूमीच्या दक्षिण उतारावरून पॅराग्वे आणि पॅराना नद्या वाहतात. या ठिकाणी ही जी नदी आहे ही पॅराग्वे आहे, तर दुसरी या ठिकाणी ही नदी ही पॅराना नदी आहे. अशा पद्धतीने या ठिकाणी पॅराग्वे आणि पॅराना, त्याचप्रमाणे उरुग्वे नदी आहे. या नद्या या उच्चभूमीच्या भागामध्ये उगम पावतात. पुढे त्या अर्जेंटिना या देशाकडे वाहत जातात. उच्चभूमीच्या पूर्वेकडील उतार हे अतिशय तीव्र आहेत आणि ते कड्याच्या स्वरूपामध्ये आपल्याला दिसून येतात. त्यानंतर या प्राकृतिक रचनेतला दुसरा विभाग अजस्र कडा. मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला तपकिरी रंगाचा हा जो पर्वतीय भाग दिसतो आहे, हा पर्वतीय भाग म्हणजेच ब्राझीलमधील अजस्र कडा आहे. हा प्राकृतिक भाग क्षेत्रविस्ताराच्या दृष्टीने अतिशय लहान आहे, परंतु या भागाचे महत्त्व खूप मोठ्या प्रमाणावर आहे. ब्राझीलच्या हवामानावर याचा खूप मोठा परिणाम होतो आणि त्यामुळे हा स्वतंत्र विभाग गणला जातो. मित्रांनो, उच्चभूमीच्या पूर्वेकडील जी बाजू आहे ही पूर्वेकडील बाजू या कड्यामुळे अंकित होते. काही या उच्चभूमीच्या भागामध्ये उंची जर का आपण पाहिली तर ती 790 मीटर इतकी आहे. काही भागामध्ये ही उंची त्यापेक्षाही कमी आहे. साओ पावलो ते पोर्तो आलेग्रा या भागामध्ये ही उंची सरळ एकाच उतारामध्ये संपते. अजस्र कड्यामुळे या ठिकाणी आग्नेय व्यापारी वारे जे आहेत ते आग्नेय व्यापारी वारे अडवले जातात आणि आग्नेय व्यापारी वारे अडवले गेल्यामुळे किनारपट्टीच्या प्रदेशात पाऊस पडतो, परंतु अजस्र कड्याच्या पलीकडे मात्र या ठिकाणी पाऊस जो आहे तो पडत नाही आणि त्यामुळे या भागामध्ये आवर्षण चतुष्कोन निर्माण झालेला आपल्याला मिळतो. या ठिकाणी पावसाचं प्रमाण हे अतिशय कमी आहे आणि त्यामुळे त्या भागामध्ये आवर्षण चतुष्कोन म्हणजेच पाऊस कमी पडल्यामुळे या भागामध्ये दुष्काळी परिस्थिती आपल्याला दिसून येते. आवर्षण असणारी परिस्थिती जी आहे ती आपल्याला दिसून येते. म्हणून याला पर्जन्य छायेचा प्रदेश असं म्हटलं जातं. त्यानंतर तिसरा विभाग आहे किनारी प्रदेश. भारताला 7500 किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे. मित्रांनो, त्याच पद्धतीने जर आपण विचार केला
तर 7,400 किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा हा ब्राझीलला लाभलेला आहे आणि त्यामुळे जवळपास भारताएवढीच किनारपट्टी ही ब्राझीलला लाभलेली आहे. या किनारी प्रदेशाचे उत्तर किनारा आणि पूर्व किनारा असे 2 विभाग केले जातात. उत्तरेकडे अमापा ते पूर्वेकडे रिओ ग्रांडे दो नॉर्ते हा जो भाग आहे, या भागापर्यंतचा हा संपूर्ण किनारा जो आहे, या किनाऱ्याला उत्तर अटलांटिकचा किनारा असं म्हटलं जातं. त्या ठिकाणून पुढे म्हणजे रिओ ग्रांडेपासून जर आपण पुढे पाहिलं तर दक्षिण दिशेने पसरलेल्या या किनारी प्रदेशाला पूर्व किनारा असं म्हणता येईल. मित्रांनो, उत्तर किनारी भाग जो आहे किंवा उत्तर किनाऱ्यावर ॲमेझॉनसह अनेक उपनद्या ज्या आहेत, त्या उपनद्या या उत्तर किनारी प्रदेशामध्ये किंवा उत्तर अटलांटिक महासागराचा जो किनारा आहे त्या ठिकाणी येऊन मिळतात आणि त्यामुळे हा किनारा जो आहे तो सकल बनलेला आहे. या किनाऱ्याजवळ मॅराजा बेट आहे, या ठिकाणी आपल्याला ते दिसतं आहे. मॅराजा उपसागर व साओ मार्कोस हे उपसागर आहेत. माराजा हे मोठं किनारी बेट आहे. ते ॲमेझॉन व टोकॅटिन्स नद्यांच्या मुखादरम्यान तयार झालेला आहे. पूर्वेकडील जो किनारा आहे, या पूर्वेकडील किनाऱ्यावर लहान नद्या येऊन मिळतात. या भागात साओ फ्रान्सिस्को ही एक मोठी नदी अटलांटिक महासागराला येऊन मिळते. या किनाऱ्यावर लांबवर पसरलेल्या अनेक पुळणी आणि तटीय वालुकागिरी या ठिकठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. काही भागामध्ये या किनाऱ्याचं रक्षण प्रवाळ कट्टे आणि प्रवाळ बेटे यांच्यामुळे होत असतं. मित्रांनो, यानंतरचा जो विभाग आहे तो मैदानी प्रदेश. ब्राझीलमधील मैदानी प्रदेश 2 विभागामध्ये आपल्याला दिसून येतो. एक, उत्तरेकडे ॲमेझॉन नदीचं खोरं. ॲमेझॉन हा ब्राझीलमधला सर्वात विस्तीर्ण मैदानी प्रदेश आहे. ॲमेझॉन मैदानीचा सर्वसाधारण उतार जर का आपण पाहिला तर तो सर्वसाधारण उतार हा पूर्वेकडे आहे. ॲमेझॉन खोरे ब्राझीलच्या पश्चिम भागामध्ये खूप रुंद आहे. या ठिकाणी जर आपण पाहिलं तर हे खोरं खूप रुंद आहेत. जवळपास 1300 किलोमीटर रुंदी याची आहे. आणि ज्या ठिकाणी गियाना उच्चभूमी आणि ब्राझील उच्चभूमी जवळ येतात त्या ठिकाणी याची उंची फक्त 240 किलोमीटर इतकी आहे. जसजशी ॲमेझॉन नदी पुन्हा अटलांटिक महासागराकडे जाते तसतशी मैदानाची रुंदी जी आहे ती वाढत जाते. हा मैदानी भाग जो आहे तो पूर्णपणे वनांनी व्यापलेला आहे. या ठिकाणी वारंवार पूर येतात आणि वनांच्या तळभागाकडे मोठ्या प्रमाणावर वनस्पती ज्या आहेत त्या वाढत असतात. त्यामुळे हा जो प्रदेश आहे या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणावर दाट वनं आढळतात आणि म्हणून हा भाग दुर्गम बनलेला आहे. ॲमेझॉनच्या खोऱ्यातील जी वनं आहेत त्यांना उष्णकटिबंधीय वर्षावनं असे म्हटलं जातं. या ठिकाणचा ब्राझीलमधला दुसरा मैदानी भाग आहे तो म्हणजे ब्राझीलच्या उच्चभूमीच्या नैऋत्येकडे असणाऱ्या पॅराग्वे आणि पॅराना या ज्या नद्या आहेत या नद्यांच्या उगमाकडचा भाग. पॅराग्वेच्या उगम क्षेत्राचा उतार हा दक्षिणेकडे आहे आणि त्यामुळे ही नदी दक्षिणेकडे वाहते. तर पॅराना नदीचा उतार हा नैऋत्येकडे आहे आणि ही नदी ही नैऋत्य बाजूने वाहते. या नदी क्षेत्रांच्या जवळ पॅन्टॅनल हा जगातील उष्णकटिबंधीय पाणथळ भूमीपैकी एक असणारा प्रदेश आहे. हा प्रदेश ब्राझील उच्चभूमीच्या नैऋत्य भागामध्ये पसरलेला आहे. पॅन्टॅनल हा दलदलीचा प्रदेश आहे. तो ब्राझीलमधील माटो ग्रासो दो सुल या राज्यामध्ये पसरलेला आहे. पॅन्टॅनलचा विस्तार जसा ब्राझीलमध्ये आहे तसाच तो ब्राझीलच्या बाहेर
अर्जेंटिना या देशामध्ये सुद्धा आपल्याला दिसून येतो. त्यानंतर ब्राझीलमधील शेवटचा प्राकृतिक विभाग तो म्हणजे द्वीपसमूह. मित्रांनो, ब्राझीलमध्ये मुख्य भूमीशिवाय ब्राझील देशामध्ये काही बेटंही समाविष्ट आहेत, ज्यांचं वर्गीकरण किनारी बेटं व सागरी बेटे असं केलं जातं. किनारी बेटं ही किनाऱ्याला लागून जे संचयन झालेलं आहे त्यामुळे तयार झालेली बेटं आहेत, तर सागरी बेटं ही दूरवर समुद्रामध्ये असणारी बेटे आहेत. सागरी बेटं ही मुख्य भूमीतून निर्माण झालेली आहेत. ही बेटं ही मुख्य भूमीपासून 300 किलोमीटर लांब अटलांटिक महासागरामध्ये आहेत. ही बेटं बहुतेक खडकाळ आहेत. ती जलमग्न डोंगररांगाचे माथ्याचे भाग आहेत. दक्षिण अटलांटिक महासागराच्या किनारी भागातील बेटं ही प्रवाळ बेटं म्हणून ओळखली जातात किंवा ती प्रवाळ बेटं आहेत. त्यांना कंकणद्वीप असंही म्हटलं जातं. मित्रांनो, या ठिकाणी ब्राझील या देशाची प्राकृतिक रचना हा जो विभाग आहे तो संपलेला आहे. भारत आणि ब्राझील या दोन्ही देशांची प्राकृतिक रचना आपण पाहिलेली आहे. यानंतर पुन्हा भेटूया भाग 2मध्ये. भारत आणि ब्राझील या दोन्ही देशांची जलप्रणाली आपण त्यावेळेस पाहणार आहोत. तोपर्यंत आपली रजा घेतो. धन्यवाद.